शिवपूर्वकालीन भारत. शिवपूर्वकालीन भारत या धड्यामध्ये आता आपण पुढील प्रवास बघूया की कशा रीतीने कोणत्या कोणत्या राज्यसत्ता अजून त्याच्यामध्ये आहेत. चला तर ह्याच्यामध्ये आता आपण अभ्यास करणार आहोत उत्तरेतील सुलतानशाही आणि विजयनगरचं राज्य. तर थोडासा मागचा आढावा घेतला तर आपल्या देशामध्ये जे काही चाललं होतं, ठिकठिकाणी काही सत्ता आपलं राज्य स्थापन करून तिथे राहत होते, काही परकीय सत्ता पण आपल्यावरती चाल करून आल्या होत्या, काही व्यापाराच्या मार्फत आले आणि आपल्या भारतामध्ये त्यांनी आपला विस्तार केला. बरोबर. आता ह्याच्या पुढे काय झालं तर गझनीचा सुलतान यानं भारतावर स्वाऱ्या केल्या. आपण बघतच आहोत आपल्या उपक्रमाच्या लिहिण्यामध्ये की त्यांनी वृंदावन, मथुरा, कनौज आणि सोमनाथ इथली सगळी मंदिरं लुटून प्रचंड संपत्ती नेली. आपला भारत देश हा एक सुखसंपन्न आणि म्हणजे संपूर्णपणे संपन्न असा देश होता. आपल्या देशामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. प्रत्येक बाजूनी आपण एक प्रकारे संपूर्ण काही उपलब्धता आपल्या भारतामध्ये होती. त्याच्यामुळं ह्या सत्तांना किंवा ह्या परकीय सत्तांना किंवा त्यांना एक प्रकारचा आपल्या भारत देशातल्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी ते इथं आले. काही संपत्तीच्या लालसेने आले, काहींना आपल्या भारत देशावर राज्यच करायचं होतं अशा रीतीने. मग त्याच्यातला हा एक गझनीचा सुलतान, त्याने आपले सर्व मंदिरं लुटून त्यातली सगळी संपत्ती तो घेऊन गेला. त्याच्यानंतर बख्तियार खिलजी ह्याचं नाव येतंय. त्यानं काय केलं, नालंदा विद्यापीठातील सगळी ग्रंथालय जाळून टाकली, त्याच्यावर हल्ला केला. संपूर्णपणे तो प्रदेश, तो प्रांत त्यांनी संपूर्णपणे युद्धामध्ये जिंकला आणि त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण त्याचं एक हे आहे की त्यांनी ग्रंथालय तिथली जाळून टाकली. त्याच्यानंतर इसवी सन 1175 ते 1178 या दरम्यान अफगाणिस्तानातला घूर येथील सुलतान मोहम्मद घोरी याने भारतावर आक्रमण केलं आणि संपूर्णपणे त्यांनी आपला भारतावर राज्य स्थापन करायला सुरुवात केली. आणि इतकंच नाही तर त्यांनी आपला प्रांत एवढा पसरवला, इतकं त्यांनी आपल्या भारतावरती आपलं वर्चस्व केलं की जिंकून घेतलेले जे प्रदेश होते त्या सगळ्या प्रदेशांचा कारभार बघण्यासाठी त्यानं एका विशिष्ट माणसाची नेमणूक केली आणि त्याचं नाव होतं कुतुबुद्दीन ऐबक. नाव थोडंसं अवघड आहे. कुतुबुद्दीन ऐबक या माणसाची नेमणूक केली. कोण होता हा बघूया आता. तर हा कुतुबुद्दीन ऐबक हा मूळचा एक गुलाम होता आणि तो अतिशय हुशार होता. त्याच्या ह्या कारणामुळेच त्याची बुद्धी प्रखर होती, राज्यकारभार कसा करायचा. त्यांनी मोहम्मद घोरीला संपूर्णपणे आपल्या प्रभावित केलं होतं स्वतः वरती. जे त्याची जी बुद्धिमत्ता होती त्याच्यामुळे त्यांनी मोहम्मद घोरीला संपूर्णपणे प्रभावित केलं होतं आणि त्या कारणानेच त्यांनी त्याला तिथे नेमणूक केली होती की संपूर्ण जिंकून आलेले जे प्रदेश आहेत त्यांचा सगळ्याचा आढावा घ्यायचा, तिथे काय राज्यकारभार करायचा आहे हे सगळं तो बघायचा. तर मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर तो दिल्लीचा सत्ताधीश झाला. कोण? कुतुबुद्दीन ऐबक. आता पुढे जाऊया. आता थोडीशी आपण माहिती बघूया ह्याच्यातली की कोण कोण होतं. शिवपूर्वकालीन भारतामध्ये ही उत्तर सुलतानशाहीचा हा धुमाकूळ चालू होता.
कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमश, रझिया, बलबन, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक, फिरोज तुघलक, इब्राहिम लोदी ह्या सुलतानांनी आपल्या भारतावर राज्य केलं. अतिशय विस्तारित प्रमाणात ह्या सुलतानांनी आपल्या भारतावर राज्य केलेलं आहे. त्याच्यातला इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान आहे. बरोबर आलं लक्षात? इब्राहिम लोदी. त्याच्यानंतर आता इथं ही सुलतानशाही आतापर्यंत होती. त्याच्यानंतर आता पुढचा विभाग म्हणजे आता आपण पुढे चाललो. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या कशा रीतीने हा प्रवास होता? चला, मुघल सत्ताधीश बाबर याने इब्राहिम लोधीचा लढाईत पराभव केला. कारण बाबर ह्याला आपल्या भारतावर राज्य करण्याची खूप इच्छा होती आणि तो मोहाच्या संपूर्णपणे त्याला आपल्या भारत देशाचा मोह झाला की इथे खूप सुख संपन्नता आहे, संपूर्ण उपलब्धता आहे, तर मी हे सगळं लुटून घेणार आहे आणि सगळं माझ्या ताब्यात घेणार आहे आणि या भारतावर मला राज्य करायचंय. आणि ह्या दृष्टीने त्यांनी आपल्या भारतावर हल्ला केला. आणि जो शेवटचा सुलतान होता आपला इब्राहिम लोधी, ह्याच्याबरोबर त्याचं घमासान युद्ध झालं आणि त्यामध्ये इब्राहिम लोधीचा पराभव झाला आणि सुलतान शाहीचा पण शेवट होऊन गेला. अशा रीतीने आता पुढचा प्रवास. ह्याच्यामध्ये दिल्लीचा सुलतान आपण थोडासा आढावा पण घेणार आहोत. विस्तारित माहिती आहे, थोडासा आढावा, थोडीशी माहिती, थोडस राज्य विस्तार, संपूर्णपणे आपण ह्या धड्यामध्ये फिरणार आहोत. दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. आता परत एकदा लक्षात घ्या, हे सगळे सुलतान जे होते, मी तुम्हाला मी दाखवलंच की कोणते कोणते होते. अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक हे सगळे होते. पण ह्यांच्या कारकिर्दीमध्ये काय झालं तर दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. दक्षिण या आपल्या भारताच्या क्षेत्रामध्ये. त्यातूनच विजयनगर आणि बहामनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली. त्यांना हे सुलतान नको होते. तर कशा रीतीने हे लोक पुढे आले बघा. आता ते कोण कोण होते? त्याच्यामध्ये हरिहर आणि बुक्क हे दोन भाऊ त्या सुलतान शाहीतच सरदार होते. यांच्या हे मोहम्मद तुघलक, मी तुम्हाला जी नावं दाखवली त्याच्यामध्येच हे लोक सरदार होते. बरोबर आलं लक्षात? तर हे दोन भाऊ काय केलं त्यांनी तर मुहम्मद तुघलकाच्या काळामध्ये दक्षिण या भागामध्ये राजकीय परिस्थितीमध्ये थोडीशी अस्थिरता निर्माण झाली, असंतोष निर्माण झाला. काही सरदारामध्ये झाला, काही अधिकाऱ्यांमध्ये झाला. एकंदररित्या त्या सुलतानशाही मधल्या सरदारांमध्ये एकमेकांमध्ये मतभेद झाले आणि त्याचा फायदा या लोकांनी घेतला, हरिहर आणि बुक्क. त्यांनी 1636 मध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले. आलं लक्षात? अशा रीतीने त्यांनी ते आपलं राज्य केलं, कारण त्या अस्थिरतेचा फायदा घेतला त्यांनी. पुढे हरिहर या नांगराचा पहिला राजा होय, नांगरचा पहिला राजा होय, तो पहिला राजा झाला आणि हम्पी ही या राज्याची राजधानी होती. अशा रीतीने हा प्रवास पुढे पुढे चालत आहे. आता हरिहरानंतर साहजिक बुक्क हा राजा झाला, त्याचाच भाऊ, त्याच्या मृत्यूनंतर हरिहराच्या. आलं लक्षात? चला तर आता पुढे जाऊया. आता पुढच्या ह्याच्यामध्ये इसवी सन 1509 मध्ये कृष्णदेवराय हा विजयनगरीच्या राज्यावर आला. हरिहर आणि बुक्क गेले, त्याच्यानंतर कृष्णदेवराय. आता ह्या राजाने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे राज्ये जिंकले. बरोबर आहे? त्याच्यानंतर कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य विस्तार, आता थोडासा विस्तार.
आपण बघूया आपल्या राजांचा. त्यांनी पूर्वेस कटक पासून पश्चिमेस गोव्यापर्यंत ते उत्तरेस रायचूर दोआबापासून ते दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत त्याचं राज्याचा विस्तार केला. या विस्तारावरून आपल्याला लक्षात येतं की हा राजा खूप पराक्रमी होता, न्यायप्रेमी होता. तसेच आपल्या जनतेच्या, आपल्या लोकांच्या, समाजाच्या कल्याणार्थ त्याने खूप चांगले चांगले प्रकल्प केले, खूप चांगला राज्याचा विकास केला. त्याच्यानंतर इसवी सन 1520 मध्ये त्याचा मृत्यू झाला. तर आता पुढे विजयनगरच्या राज्यामध्ये काय काय झालेलं आहे बघूया आता. त्याच्या अगोदर आपण एक छोटासा आढावा घेऊया की कृष्णदेवरायांचा. जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की हा एक विद्वान राजा होता, पराक्रमी राजा होता आणि खूप चांगला एक न्यायप्रेमी राजा होता आणि कलाप्रेमी राजा होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये अमुक्त माल्याद हा राजनीती विषयक ग्रंथ लिहिला. आपल्या राज्याचं कामकाज आणि राजनीती त्याच्याबद्दल जे काही माहिती आहे ती या ग्रंथात त्याने लिहिलेली आहे. तसेच त्यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये 1000 मंदिराचे बांधकाम केले. मी तुम्हाला अगोदरच बोलले होते की तो कलाप्रेमी एक राजा होऊन गेलेला आहे. त्याच्या पुढे आता त्यांच्या मृत्यूनंतर विजयनगरला उतरती कळा लागली. त्याच्यानंतर इसवी सन 1565 मध्ये आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरीदशाही आणि दुसरीकडे विजयनगरचा राजा रामराय यांच्यात युद्ध झालं. एका बाजूला कोण कोण होतं? आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि बरीदशाही. आणि दुसऱ्या बाजूला कृष्णदेवरायांच्या नंतर जो कोणी राजा होता त्याचं नाव होतं रामराय. यांच्यामध्ये युद्ध झालं आणि अर्थातच त्याच्यामध्ये राजा रामराय यांचा पराभव झाला आणि विजयनगरचं राज्य सुद्धा संपुष्टात आलं. आता पुढे आपली प्रश्नोत्तर. आपण काय शिकलो? कुतुबुद्दीन ऐबक हा कोण होता? सुलतान शाहीचा शेवट हा कसा झाला? हरिहर आणि बुक्क यांच्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आणि कृष्णदेवरायांची कारकीर्द तुम्हाला थोडीशी स्पष्ट करायची. म्हणजे त्यांचा व्यवसाय संपूर्णपणे त्यांनी कशा रीतीने आपला विस्तार राज्याचा केला, ते कसे होते, न्यायप्रेमी, विद्वान, त्यांनी केलेलं कार्य, हे सगळं तुम्हाला थोडंसं स्पष्ट करायचंय. आणि आता आपण ह्याच्यानंतर आपल्या पुढील विभागात जाऊया. चला.